त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविना मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथून चराचर त्यासी भजे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मानी पुण्य होय. या ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगाचा थोडक्यात भावार्थ आपण पाहूया. त्रिगुणात्मक प्रकृती व तिने निर्माण केलेले हे त्रिगुणात्मक जग सार आहे की असार आहे, किंवा त्या जगाचे अधिष्ठान असलेले निर्गुण परब्रह्म हे सार आहे. वगैरे गोष्टीबद्दलचा विचार तू करीत बसू नकोस, कारण सारासार विचार करूनच संतांनी तुला हरिपाठाचा, हरिनामाचा अमूल्य ठेवा दिला आहे. सगुण परमात्म्याला त्रिगुणात्मक प्रकृतीचा आश्रय घ्यावा लागतो, म्हणून तो कनिष्ठ आहे की निर्गुण परब्रह्म हे अगुण गुणातीत आहे, म्हणून ते श्रेष्ठ आहे. वगैरे विषयात हरिनाम न घेता मन घालशील तर तुझे जीवन व्यर्थ जाईल. म्हणून जे अव्यक्त व निराकार आहे व ज्याला विशिष्ट आकार नाही आणि जेथून सर्व चराचर विश्वाची उत्पत्ती होते, त्या तत्वाचे हरीचे भजन कर. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जर तू हरीचे भजन करशील तर अनंत जन्माची पुण्याई फळल्यानंतर रामकृष्ण ज्ञानी रामकृष्ण मनी अशी जी उन्मनी स्थिती प्राप्त होते, ती स्थिती या जन्मातच तुला हरिनाम स्मरणाने प्राप्त होईल. थोडक्यात स्पष्टीकरण करायचं झालं तर दुसऱ्या अभंगात ज्ञानेश्वर महाराजांनी साधकाला जो उपदेश केलेला आहे, तोच त्यांनी जरा निराळ्या शब्दात या अभंगाच्या पहिल्या 2 चरणात केलेला आहे. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविने मन व्यर्थ जाय. सगुण श्रेष्ठ की निर्गुण श्रेष्ठ, त्रिगुणात्मक प्रकृतीने निर्माण केलेले हे जग सार की असार याबद्दलचा विचार करीत बसून आपला अमूल्य वेळ खर्च करण्याचे साधकाला काहीच कारण नाही. कारण या संबंधीचे निर्णय बुद्धीच्या पलीकडे जाऊन अनुभवण्याचे घ्यावयाचे असतात. म्हणून पूर्ण सारासार विचार करूनच संतांनी हरिनामाचा उपदेश केलेला आहे. तुकोबाराय सांगतात, संत एकांती बैसले, सर्व हे सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सार काढले निवडून. ते हे श्रीहरीचे नाम, सर्व पातका करी भस्म, अधिकारी उत्तम अथवा अधम, चारी वर्ण नर नारी. तुकाराम महाराज सुद्धा आपणाला हेच सांगतात, सत्य साच खरे, विठोबाचे नाम बरे. सगुण निर्गुण तुझ म्हणे वेद, तुका म्हणे भेद नाही नामी. साराचे हे सार, भक्तीचे भांडार, नाम निरंतर गाता वाचे. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा आपणाला अन्य ठिकाणी असेच सांगतात, सार सार विठोबा नाम तुझे सार, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. अशा रीतीने संतांनी ज्या गोष्टींचा व सिद्धांतांचा पूर्ण सारासार विचार आधीच केलेला असताना पुन्हा आपण तोच विचार करीत बसणे म्हणजे आपले आयुष्य व्यर्थ दवडण्यासारखेच आहे. वास्तविक पाहता आपले आयुष्य माशी पांखू पाकडे तव सरे इतके क्षणभंगुर आहे. जीवनाचा बुडबुडा कुठल्या क्षणाला फुटेल हे सांगता येत नाही. अशी स्थिती असताना साधकाने तत्त्वज्ञानाच्या अंतिम सिद्धांताचा विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा तोच वेळ आयुष्यातील प्रत्येक क्षण नामस्मरणाच्या कारणी लावावा, असे ज्ञानेश्वर महाराज साधकाला या ठिकाणी कळकळीने पुन्हा सांगतात. पुढच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज ज्या देवाचे भजन करा असे सांगतात, त्या देवाच्या एका अंगाचे वर्णन करतात. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथून चराचरी त्यासी भजे. हे चराचर विश्व व्यक्त आहे, पण ते जेथून उदयाला येते ते तत्व अव्यक्त आहे. हे चराचर विश्व विविध आकाराने भरलेले आहे, पण ते जेथून निर्माण होते ते तत्व निराकार आहे. याचा अर्थ असा की त्या परब्रह्म तत्वाला स्वतःला विशिष्ट आकार नाही, तरी पण नाना प्रकारचे आकार घेण्याचे सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आहे. अशा त्या परमात्म्याचे हरीचे तू ध्यान कर, स्मरण कर. विश्वरूपाने तोच नटलेला आहे हे लक्षात ठेवून त्याचे नामस्मरण कर. असे नामस्मरण केल्याने जी प्राप्ती होते त्याचे वर्णन ज्ञानेश्वर महाराज पुढे करतात.
रामकृष्ण ध्यानी रामकृष्ण म्हणे अनंत जन्माने पुण्य होय. ध्याने म्हणे जागृती स्वप्नी भगवंत ही तृयावस्था होय. तृयावस्था स्थिर झाली की तीच उन्मनी स्थिती होय. जागृती स्वप्न सुषुप्ती या 3 अवस्थांच्या पलीकडली ही उन्मनी स्थिती प्राप्त होणे फार मोठे भाग्य होय. उन्मनीच्या सुखांत पांडुरंग भेटी देत. पांडुरंग ध्याने पांडुरंग म्हणे जागृती स्वप्न ही उन्मनी स्थिती ज्याचे अनंत जन्मीचे पुण्य फळाला आले आहे अशाच भगवंताला प्राप्त होते. असे जरी असले तरी ही स्थिती याच जन्मात याच देही याच डोळा प्राप्त करून घेण्याची सुरेख सोय संतांनी आपणासाठी करून ठेवलेली आहे. ही सोय म्हणजे हरिनाम नामाच्या नित्य उच्चाराने अगणित पुण्याची प्राप्ती याच जन्मात होऊन नामधारकाला अत्यंत श्रेष्ठ अशी उन्मनी स्थिती प्राप्त होते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सर्वांना मोठ्या प्रेमाने उपदेश करतात. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी.